कार्तिकेय, शुभम भवतु. कार्तिकेय, अचानक आलास, आनंद वाटला. कसा आहेस? आपला आशीर्वाद आहे. आपण दिलेले दक्षिण दिशेचे आणि कैलासाचे दायित्व सांभाळतो आहे. उत्तम. मी का आलो हे नाही विचारलं आपण. कार्तिकेय, आता सत्य काय आहे हे म्हाळसेला कळलं आहे. तेव्हा तर मी तुला काहीच प्रश्न विचारणार नाही आणि गडावर जाण्यासाठी सुद्धा मी तुला नाही थांबवणार. मातेला तर मी भेटणारच आहे, पण माझ्या इथे येण्याचे एक विशेष प्रयोजन आहे. महाशिवरात्र जवळ आली. आपला उत्सव, खरं तर महाउत्सव. कार्तिकेय, मला देखील तुझी प्रतीक्षाच होती. आपण एकत्र युद्ध करून फार काळ लोटला आहे. युद्धानंतर मी जेजुरीत स्थिर झालो, परंतु तू या सृष्टीच्या संरक्षणासाठी अव्याहत कार्य करतो आहेस. आपणच युद्ध कौशल्य शिकवलेत आणि हे कार्य खांद्यावर सोपवलेत आणि मी ते आनंदाने करतो आहे. पण महाशिवरात्र हा क्षण असा आहे की आपल्या दर्शनासाठी समस्त सृष्टी आराधना करते. आपल्या एका दर्शनासाठी जन्मोजन्म वेचतात. मग मी आपल्या दर्शनाची संधी कशी चुकवेन? कार्तिकेय, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कालच मला तुझे स्मरण झाले होते. कशाच्या निमित्ताने? श्री महालक्ष्मी देवींनी मला सांगितले की ह्या मल्हारी अवतारात मी त्यांना काहीच दिले नाही आणि म्हणून मी त्यांना एक जलकुंड भेट दिले, जिथे त्यांच्यासह माझे दर्शन माझ्या सर्व भक्तांना होईल. अद्भुत आहे हे. परंतु कार्तिकेय, माझ्या या मल्हारी अवतारात मी तुला काहीच दिले नाही. तेव्हा बोल, तुला काय हवे आहे? मला काही देणार असालच तर मला इच्छा होईल तेव्हा आपले सानिध्य मिळावे. कार्तिकेय, अरे एवढंच मागितलंस? मी कोणत्याही अवतारात असताना जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा मी तुला भेट देईन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.